सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली सारख्या छोट्या गावातील हा ब्रँड आज मोठमोठ्या ब्रँड्सना टक्कर देतोय। ही गोष्ट आहे 1948 ची, जेव्हा पहिल्या पिढीने एक छोटासा हॉटेल सुरू केलं आणि त्या हॉटेलला पुढे वाठारच्या सुप्रसिद्ध फरसाना ब्रँड मध्ये रूपांतरित केलं। वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 35। मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत सोनावणे बंधू यांच्या हॉटेल जय भारत कोरेगाव वाठारच्या सुप्रसिद्ध फरसाना यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल। मित्रांनो, काही व्यवसाय हे फक्त व्यवसाय नसतात, ते एका कुटुंबाची मेहनत, संघर्ष आणि पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा असतात। हॉटेल जय भारतची कहाणी अगदी अशीच आहे। 1948 साली पहिल्या पिढीने वाठारच्या बाजार पटांगणात एका छोट्याशा हॉटेलची सुरुवात केली। त्या काळात ना मोठ्या सुविधा होत्या, ना मार्केटिंग होतं, ना सोशल मीडिया होतं। फक्त एक गोष्ट होती, कष्ट करण्याची तयारी आणि ग्राहकांना सर्वोत्तम चव देण्याची जिद्द। दिवसरात्र मेहनत करत त्यांनी आपल्या भेळ, फरसाना आणि गुणवत्तेच्या जोरावर लोकांचा विश्वास जिंकला। हळूहळू गावातील लोकांपासून आसपासच्या परिसरातील लोकही जय भारतच्या चवीचे चाहते बनले। एका ग्राहकाने दुसऱ्याला सांगितलं आणि अशा प्रकारे कोणत्याही जाहिरातीशिवाय हा ब्रँड लोकांच्या मनात पोहोचत गेला। आज परिस्थिती अशी आहे की लोक संपूर्ण सातारा जिल्ह्यातून खास वाठारमध्ये जय भारतची भेळ खाण्यासाठी येतात, कारण त्यांच्यासाठी ही फक्त भेळ नाही तर अनेक वर्षांपासून जपलेली एक चव आणि भावना आहे। काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण चव आणि गुणवत्ता मात्र बदलली नाही। पहिल्या पिढीने लावलेलं हे रोपटं दुसऱ्या पिढीने जपलं आणि आज तिसरी पिढी त्याच परंपरेला आधुनिक विचारांची जोड देत हा ब्रँड आणखी मोठा करण्यासाठी जोमाने काम करत आहे। आजही त्यांच्या व्यवसायाचा पाया तोच आहे, विश्वास, गुणवत्ता आणि ग्राहकांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं। आज बाजारात अनेक मोठे ब्रँड्स आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, मोठ्या मार्केटिंग बजेट आहेत, पण तरीही वाठारमधील हॉटेल जय भारत स्वतःची वेगळी ओळख टिकवून आहे। कारण लोक फक्त पदार्थ खरेदी करत नाहीत, ते वर्षानुवर्ष जपलेला विश्वास खरेदी करतात। आज अनेक ग्राहक असे आहेत जे लहानपणी आपल्या आई वडिलांसोबत इथे भेळ खाण्यासाठी यायचे आणि आज स्वतःच्या मुलांना तीच चव अनुभवायला घेऊन येतात। यालाच म्हणतात ब्रँड लॉयल्टी। म्हणून आज वाठारमध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे, खायची असेल भेळ परत परत तर या हॉटेल जय भारत। एका छोट्याशा गावापासून सुरू झालेला हा प्रवास आज संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपल्या चवीसाठी आणि गुणवत्तेसाठी ओळखला जातो आणि हॉटेल जय भारत आज केवळ एक हॉटेल नाही तर वाठारची शान बनला आहे। बिझनेस मध्ये यश मिळण्यासाठी मोठी जागा लागत नाही, लागतो तो मोठा विश्वास आणि गेल्या अनेक दशकांपासून हॉटेल जय भारतने हाच विश्वास कमवला आहे। हॉटेल जय भारतचा सुप्रसिद्ध फरसाना आज महाराष्ट्राबाहेरही देशाच्या विविध भागांमध्ये पोहोचला आहे। तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि बिझनेसवालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।